आजच्या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो, रात्रीचे भोजन टाळल्याने पचनावर परिणाम होतो. काय ते बघूया. एकीकडे देशामध्ये लठ्ठपणा वाढत चाललेला दिसतो. त्यामुळे अनेक लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करत आहेत. रात्रीचे जेवण न घेण्याचा डाएट प्लॅन सगळ्यांना प्रसिद्ध होत आहे. याविषयी तज्ज्ञांची विविध मते आहेत. दीर्घकाळ रात्री जेवण न केल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पुढे बघूया मित्रांनो. रात्रीचे जेवण पूर्णपणे टाळणे केव्हाही योग्य नाही. आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने हजारो लोक रात्रीचे जेवण बंद करत आहेत. पण हे शरीरासाठी योग्य नव्हे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. हार्वर्ड मेडिकल कॉलेजच्या रिसर्चनुसार रात्री उशिरा जेवल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो. सूर्यास्तानंतर पचायला जड असलेल्या अन्नापासून दूर राहिले पाहिजे. परंतु 2 भोजनामध्ये 10 तासापेक्षा जास्त अंतरही ठेवायला नको. जर दुपारी जेवल्यानंतर थेट सकाळी नाश्ता केल्यावर 12 ते 15 तासाचा दीर्घ होतो. त्यामुळे वजन तर उतरते, परंतु शरीरात इतर समस्यांचा धोकाही नाकारता येत नाही. स्थूलपणा कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण घेत नाहीत. त्यामुळे स्थूलपणा कमी होतो, पण ऊर्जेची कमतरता जाणवते. काही काळासाठी उपयुक्त, पण दीर्घकाळ भोजन न केल्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. चयापचयावर होतो परिणाम. जगप्रसिद्ध म्हण आहे की सकाळचा नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमाराप्रमाणे व रात्रीचे जेवण गरिबाप्रमाणे असावे. सकाळच्या भोजनात राजाच्या थाटात असतात तसे 56 भोग जेवण दुपारी पौष्टिक, स्वादिष्ट पण साधे खावे आणि रात्री वाफवलेले किंवा कमी तेल मसाला असलेले पदार्थ खावे. खेडेगावात सकाळीच करतात जेवण. जेवणाबद्दलची वरील म्हण पूर्वजांनी विचार करून बनविलेली होती. त्याला विज्ञानाचाही आधार आहे. आज डायटिशियन हीच गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीने सांगतात. सकाळी अनेक पदार्थ पोटभर खावेत. त्यात सुकामेवा आणि गाठी जिलेबी देखील असल्यास हरकत नाही. भाकरी, पेलाभर दूध असू द्यावे. आज गावातील अनेक माणसे सकाळी कामाला जाण्याआधी पोटभर चपात्या, भाकऱ्या, भाज्या असे जेवणच करतात. व्हेरी गुड. भरपूर ताक पितात. नाश्त्याची पद्धत शहरातील आहे. गावातील उठल्याच कष्ट करायचे असतात, त्यानुसार भोजन करावं लागतं. जेवण हवे सात्विक. दुपारचे जेवण सात्विक असावे. जास्त तेलकट पदार्थ असू नयेत. वरण, भात, भाजी, पोळी असे समप्रमाण भोजन असावे. जेवल्यानंतर पोटाला थंडावा म्हणून ताक सुद्धा प्यावे. रात्री हवा हलका आहार. रात्रीचे भोजन एकदम साधे असावे. डाळ, खिचडी, परतलेला भात असे काहीसे साधे जेवण रात्री जेवून घ्यावे. रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर माणूस लगेच झोपतो. त्यामुळे जेवण पचत नाही आणि शरीरात अनावश्यक चरबी वाढते. वाढता स्थूलपणा काय बघूया. जगात स्थूलतेची समस्या 1975 पासून वाढत गेली आहे. आधीच्या काळापेक्षा या दरम्यान स्थूलतेचे प्रमाण तिप्पट झाले. तर 1990 नंतर स्थूलतेचे पूर्ण जगात अहंकार माजवला. आता दर 8 मध्ये एक व्यक्ती ओव्हरवेट आहे. जगातील 800 कोटी लोकांपैकी 100 कोटी जास्त लोक गंभीर ओबेसिटीने त्रस्त आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.